फार पूर्वी जेव्हा माणूस स्थलांतरित आयुष्य जगत होता, तेव्हा काही लोक या व्होल्कानिक इरप्शनच्या प्रदेशात स्थायिक झाले. पोटापाण्यासाठी पावसाळ्यात शेती करू लागले. भात आणि इतर धान्ये अतिशय सुपीक प्रदेशात मोठ्या प्रमाणावर येऊ लागली. तेव्हाच एक आश्चर्य घडले. एके वर्षी भाताचे इतके मोठे उत्पादन झाले की उत्तरेकडील भाताची कापणी होते न होते तोच दक्षिणेकडील भात कापणीस तयार होऊ लागला. भात कापणी करून करून लोक दमून गेले, तरी भात उगवतच होता. दमून भागून लोकांनी भात खाचरामध्येच गाडायला सुरुवात केली. तेव्हा जमिनीखाली असलेले जिवंत पाण्याचे झरे प्रवाहित झाले. हळूहळू संपूर्ण भात खाचरे पाण्याने भरून गेली आणि इथे एक मोठे सरोवर तयार झाले. तेव्हा हे लोक उत्तरेकडे स्थलांतरित झाले. अनेक वर्षांनी त्या प्रांताच्या राजाने इथे ध्यानधारणा केली असता त्याला या सरोवराकाठी एक तेजस्वी पिवळसर